आज आपण इथे एक नवीन सिरीज स्टार्ट करत आहे कॉम्प्युटरचं अकाउंटिंग मीन्स टॅली ERP ठीक आहे. महाट्रान्सको एक्झामसाठी जी आहे ही एक्झाम सिरीज आपल्याला कामात येणार आहे. महाट्रान्सको असो, महाडिव्हिजन असो किंवा मग महाडिस्कॉम असो, महावितरण असो किंवा सिटको असो किंवा एनी अदर एक्झाम्स असो, त्याच्यामध्ये जर आपल्याला टॅली हा जर मॅन्डेटरी जर आपल्याला एज्युकेशन्स टाकलेला आहे मीन्स त्याच्यामध्ये टॅलीचे क्वेश्चन्स विचारणारच हे कन्फर्म आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण ही आज सिरीज स्टार्ट करत आहे. मीन्स आपल्याला महाट्रान्सको LDCसाठी पण सुद्धा टॅली ERP 9 किंवा टॅलीचं सर्टिफिकेशन्स आपल्याला म्हटलेलं आहे. मीन्स त्याच्यामध्ये आपल्याला असं आहे की त्याचे क्वेश्चन सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण ही सिरीज आपण एक स्टार्ट करत आहे जी आहे कम्प्युटराइज अकाउंटिंग. कारण की LDCची जी एक्झाम आहे ती आता पोस्टपोन झालेली आहे. मीन्स आपल्याजवळ एक थोडा टाईम आहे. तर त्या टाईमला सुद्धा आपण टॅली ERPचे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करू शकतो, जेणेकरून जर टॅलीचे मीन्स कम्प्युटराइज अकाउंटिंगचे जर मिनिमम 4 ते 5 क्वेश्चन आले तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये सॉल्व्ह करू शकणार आहे. त्याच्यामुळे ही जी सिरीज आहे आपण इथे स्टार्ट करत आहे. ठीक आहे. जर तुमचा सपोर्ट असला इथे तर मी ही कंटिन्यू सिरीज ठेवणार आहे. याच्यामध्ये आपल्याला टोटल 36 टॉपिक कव्हर करायचे आहेत जे टॅलीवर बेस्ड आहेत पूर्ण. ठीक आहे. हर एक टॉपिकचे आपण इथे आता 20-20, 25-25 क्वेश्चन्स जो आहे ते डेली घेणार आहे. मीन्स जेणेकरून जे टॉपिक्स आहे आपले 36 ते लवकरात लवकर कव्हर होऊन जातील. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की ही सिरीज जी आहे तुम्हाला फार इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की सर्वच एक्झाममध्ये आता टॅली ERP मीन्स कम्प्युटराइज अकाउंटिंग मागतात आहे, तर त्याच्यामुळे ही सिरीज सगळ्यांसाठी काय येणार आहे, कामात येणार आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. आज आपला पहिला युनिट आहे जो आहे बेसिक ऑफ अकाउंटिंग. असे टोटल आपल्याला 36 युनिट कव्हर करायचे आहे. ठीक आहे. तर तुमचा सपोर्ट असणे आवश्यक आहे. जर आपल्याला 36 युनिट पण आपल्याला इथे कव्हर करायचं असेल तर तुमचा सपोर्ट असणे फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट सेक्शन्समध्ये सांगा की ही सिरीज आपण कंटिन्यू करायची की दुसरी करायची. कारण की दुसरी पण आपण एक स्टार्ट करणार आहे ॲडव्हान्स अकाउंटिंगची किंवा मग फायनान्शियल रिपोर्टिंगची पण आपण स्टार्ट करू शकतो. तर ते डिपेंड आहे. 2 ते 3 दिवसात आपण ती सिरीज सुद्धा स्टार्ट करणार आहे. थेअरी विथ MCQs जे आपण डिटेल्समध्ये घेणार आहे. ठीक आहे. बेसिक ऑफ अकाउंटिंगचे आपण इथे आज 25 MCQs सॉल्व्ह करणार आहे जे तुम्हाला कम्प्युटराइज अकाउंटिंग टॅली ERP किंवा बेसिक जे क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये कामात येणार आहे. चला चालू करूया. आज आपण फर्स्ट जे आहे आपला युनिट बेसिक ऑफ अकाउंटिंगचा फर्स्ट क्वेश्चन. तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग इज बेस्ट एक्सप्लेन द गोइंग कन्सर्न कन्सेप्ट. आता हे जे बेसिक अकाउंटिंगचे क्वेश्चन्स आहे हे तुम्हाला आता येणारच, कारण की आपला पेपर होता आता 6 जुलैला, तो पोस्टपोन झालेला आहे. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास तर नक्की झालाच असणार. तर बघा काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणती सतत चालणारी चिंता ही संकल्पना स्पष्ट करते. तर बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ, असेट्स आर रेकॉर्डेड ॲट मार्केट व्हॅल्यू. सेकंड, बिझनेस विल कंटिन्यू इनडेफिनेटली. थर्ड, प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड इयरली. अँड फोर्थ, ओनर अँड बिझनेस आर सेम. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, बिझनेस विल कंटिन्यू इनडेफिनेटली. व्यवसाय कायम चालू राहील. म्हणजे गोईंग कन्सर्न जे आहे ते बेस्ट एक्सप्लेन करते की व्यवसाय कायम चालू राहील, ही आपल्याला कन्सेप्ट तो क्लिअर करतो. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, कॅपिटल इज क्लासिफाईड ॲज. भांडवल कोणत्या प्रकारच्या खात्यात वर्गीकृत केली जाते. तर बघा ऑप्शन आहे नॉमिनल अकाउंट, रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट अँड कॉन्टिजेंट अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, पर्सनल अकाउंट. कॅपिटल हे जे आहे ते वैयक्तिक खातं मीन्स पर्सनल अकाउंटमध्ये क्लासिफाय होते. नेक्स्ट थर्ड, विच मोड ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड ओनली कॅश ट्रान्झॅक्शन. कोणती लेखांकन पद्धत फक्त रोख व्यवहाराची नोंद करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ॲकरल बेसिस, हायब्रिड बेसिस, कॅश बेसिस किंवा डबल एंट्री बेसिस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, कॅश बेसिस, रोख पद्धत. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, डबल एंट्री सिस्टम इज बेस्ड ऑन विच प्रिन्सिपल. दुहेरी नोंद प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रेव्हेन्यू रिकॉग्नायझेशन, ड्युअल एस्पेक्ट, मॅचिंग अँड कॉस्ट कन्सेप्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ड्युअल एस्पेक्ट, दुहेरी पहलू. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, विच ऑफ धिस इज नॉट अन अकाउंटिंग कन्सेप्ट. खालीलपैकी कोणती लेखांकन संकल्पना नाही. तर बघा ऑप्शन आहे प्रिडियन्स, मटेरियलिटी, कन्सिस्टन्सी अँड व्हॅल्यू ऑफ गुडविल. तर इथे करेक्ट आन्सर आहे फोर्थ, व्हॅल्यू ऑफ गुडविल इज नॉट अ अकाउंटिंग कन्सेप्ट बट प्रोडियन्स, मटेरियलिटी, कन्सिस्टन्सी मीन्स सावधगिरी, महत्व आणि सातत्य इज अ अकाउंटिंग कन्सेप्ट. नेक्स्ट सिक्स्थ, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स इज शोन ॲज. पूर्वी मिळालेले उत्पन्न कशा स्वरूपात दर्शवले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, असेट, लायबिलिटी,
एक्सपेन्स, इनकम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड. लायबिलिटी मीन्स जबाबदारी. नेक्स्ट 7. विच टाइप ऑफ अकाउंट इज आउटस्टँडिंग रेंट. थकबाकी भाडे कोणत्या प्रकारचे खाते आहेत. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रियल, नॉमिनल, पर्सनल अँड कॉन्टिजेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड पर्सनल, वैयक्तिक भाडे आहे. ठीक आहे. नेक्स्ट 8. अंडर ॲकरल बेसिस एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड वेन. प्रलंबित पद्धतीत खर्च कधी नोंदला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश इज पेड, सेकंड सर्व्हिस इज रिसिव्ड, थर्ड कॅश इज अवेलेबल अँड फोर्थ पेमेंट प्रॉमिस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सर्व्हिस इज रिसिव्ड, सेवा मिळाल्यावर. नेक्स्ट 9. द रूल ऑफ रिअल अकाउंट इज. वास्तविक खात्याचे नियम काय आहेत. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, सेकंड डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड क्रेडिट ऑल इनकम, थर्ड डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर अँड फोर्थ डेबिट व्हॉट इज ड्यू अँड क्रेडिट व्हॉट इज पेड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रिअल अकाउंटचा रूल काय आहे. डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. येते खाते येते डेबिट, जाते ते क्रेडिट. ठीक आहे. नेक्स्ट 10th. द प्रिन्सिपल ऑफ मॅचिंग कॉस्ट विथ रेव्हेन्यू इज. खर्च व उत्पन्न यांची जुळवणी कोणत्या तत्वावर आधारित आहे. तर बघा ऑप्शन आहे प्रुडियन्स, कन्सिस्टन्सी, मॅचिंग, मटेरियलिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मॅचिंग, जुळवणी. तसंच बघा टॅलीची कम्प्युटराइज अकाउंटिंगची जी PDF आहे ती सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 5 मॉड्यूल मीन्स 36 युनिट्स कव्हर आहे, ज्याच्यामध्ये 1800+ MCQs कव्हर आहे. कंबाईन इंग्लिश अँड मराठी लँग्वेजमध्ये आहे, ज्याची प्राइस आहे 150 रुपीज. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF परचेस करू शकता. ही PDF तुम्हाला सगळ्याच एक्झामसाठी कामात येणार आहे, कारण की सर्वच एक्झामसाठी जी आहे ती कम्प्युटराइज अकाउंटिंग मीन्स टॅली जे आहे ते मागितलंच आहे सर्टिफिकेट. त्याच्यामुळे त्याचे अकाउंटिंगचे क्वेश्चन्स पण आपल्याला करणे फार गरजेचं आहे. त्याचे एक्झामचं प्रिपरेशन जेव्हा करू तेव्हाच आपले जे 4 ते 5 क्वेश्चन्स आहेत ते टॅलीचे आपण सॉल्व्ह करू शकणार आहे. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 11. प्रीपेड इन्शुरन्स इज ट्रीटेड ॲज. पूर्व भरलेला विमा प्रीमियम कशा स्वरूपात दर्शवले जाते. तर बघा ऑप्शन आहे एक्सपेन्स, लायबिलिटी, असेट, इनकम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड असेट मीन्स मालमत्ता. नेक्स्ट 12th. विच इज नॉट अ फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन्स. खालीलपैकी कोणते मूलभूत लेखांकन गृहीतक नाही. तर बघा ऑप्शन आहे गोईंग कन्सर्न, ॲकरल, कन्झर्वेटिझम अँड कन्सिस्टन्स. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कन्झर्वेटिझम. सावधगिरी जे आहे ते इज नॉट अ फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग ॲझम्पशन, बट गोईंग कन्सर्न, ॲकरल अँड कन्सिस्टन्सी इज अकाउंटिंग ॲझम्पशन्स. नेक्स्ट 13. द अकाउंटिंग इक्वेशन एन्श्युअर. लेखांकन समीकरण काय दर्शवते. तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिट इक्वल्स टू कॅपिटल, सेकंड असेट इक्वल्स टू लायबिलिटी प्लस कॅपिटल, थर्ड इनकम इक्वल्स टू एक्सपेन्सेस अँड फोर्थ कॅश इक्वल्स टू प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड असेट्स इक्वल्स टू लायबिलिटी प्लस कॅपिटल. मालमत्ता इक्वल्स टू जबाबदाऱ्या प्लस भांडवल. नेक्स्ट 14. विच अकाउंट इज प्रिपेअर्ड टू चेक अर्थमॅटिकल ॲक्युरेसी. गणितीय अचूकता तपासण्यासाठी कोणते खाते तयार केले जाते. तर बघा ऑप्शन आहे ट्रायल बॅलन्स, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, थर्ड बॅलन्स शीट अँड फोर्थ कॅश बुक. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ट्रायल बॅलन्स, चाचणी ताळेबंद मीन्स त्यालाच आपण 23 पत्र सुद्धा म्हणतो. नेक्स्ट 15. ट्रेड डिस्काउंट इज. व्यावसायिक सवलत म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सेकंड क्रेडिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नॉट रेकॉर्डेड इन बुक अँड फोर्थ रेकॉर्डेड ॲज अ इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नॉट रेकॉर्डेड इन बुक, नोंद केली जात नाही. ट्रेड डिस्काउंट जे आहे ते ऑलरेडी डिस्काउंट असते त्याच्यामुळे त्याची नोंद केली जात नाही, पण कॅश डिस्काउंटची नोंद केली जाते. ठीक आहे. नेक्स्ट 16. इन्कम टॅक्स पेड बाय प्रोप्रायटर इज. मालकाने भरलेला उत्पन्न कर काय मानला जातो. तर बघा ऑप्शन आहे बिझनेस एक्सपेन्स, ड्रॉइंग, कॅपिटल एक्सपेन्स, असेट्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ड्रॉइंग मीन्स काढणे. नेक्स्ट 17. विच कन्सेप्ट ॲज्युम मनी हॅज अ स्टेबल व्हॅल्यू. खालीलपैकी कोणती संकल्पना पैशाची स्थिर किंमत मानते. तर बघा ऑप्शन आहे मनी मेजरमेंट, हिस्टोरिकल कॉस्ट, ड्युअल एस्पेक्ट अँड मॅचिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट मनी मेजरमेंट, पैसा मोजणे. ठीक आहे. नेक्स्ट 18. नॉमिनल अकाउंट रेकॉर्ड्स. नाममात्र खाती काय नोंदवतात. तर बघा ऑप्शन आहे असेट,
liability, expenses both A and B. The correct answer आहे थर्ड expenses and income, खर्च व उत्पन्न. नेक्स्ट 19, विच इज अ लिमिटेशन ऑफ डबल एंट्री सिस्टम. दुहेरी नोंद प्रणालीचे मर्यादित वैशिष्ट्य कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे प्रोव्हाइड ट्रू प्रॉफिट, सेकंड डिटेक्ट ऑल फ्रॉड, थर्ड टाइम कंझ्युमिंग अँड फोर्थ हेल्प इन व्हॅल्युएशन. करेक्ट आन्सर आहे थर्ड टाइम कंझ्युमिंग. ठीक आहे. नेक्स्ट 20, विच इज रेकॉर्डेड इन बुक ॲट हिस्टोरिकल कॉस्ट. खरेदीच्या किमतीवर कोणती गोष्ट नोंदवली जाते? तर बघा ऑप्शन आहे फिक्स असेट, कॉन्टिजेंट लायबिलिटी, गुडविल अँड मार्केट व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट फिक्स असेट, स्थिर मालमत्ता. नेक्स्ट 21, अकाउंटिंग टू ड्युअल एस्पेक्ट एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज. दुहेरी पैलू तत्वानुसार प्रत्येक व्यवहार काय असते? आन्सर आहे बघा ओनली वन इफेक्ट, सेकंड नो इफेक्ट, टू फोल्ड इफेक्ट अँड टेम्पररी इफेक्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टू फोल्ड इफेक्ट, दुहेरी परिणाम. नेक्स्ट 22, विच इज अ हायब्रिड मोड ऑफ अकाउंटिंग. खालीलपैकी कोणती मिश्र लेखा पद्धत आहे? तर बघा ऑप्शन आहे कॅश बेसिस, ॲकरल बेसिस, मर्चंटाइल बेसिस अँड नन ऑफ दिस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मर्चंटाइल बेसिस. ठीक आहे. इज अ हायब्रिड मोड ऑफ अकाउंट, व्यापारी पद्धत. नेक्स्ट 23, बिझनेस अँड ओनर आर ट्रीटेड ॲज अ सेपरेट एंटिटीज इन. कोणत्या संकल्पनेनुसार व्यवसाय व मालक वेगळे घटक मानले जातात? तर बघा ऑप्शन आहे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट, गोइंग कन्सर्न कन्सेप्ट, रिअलायझेशन कन्सेप्ट अँड ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट बिझनेस एंटिटी कन्सेप्ट, व्यवसाय घटक संकल्पना. नेक्स्ट 24, विच कन्सेप्ट प्रोहिबिट अंडर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी. खालीलपैकी कोणती संकल्पना जबाबदाऱ्यांचे कमी मूल्यांकन रोखते? तर बघा ऑप्शन आहे कन्झर्वेटिझम, फुल डिस्क्लोजर, मटेरियलिटी अँड रिअलायझेशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कन्झर्वेटिझम, सावधगिरी. नेक्स्ट 25, द रूल डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर इज अप्लाइज टू. प्राप्त करणाऱ्याला डेबिट, देणाऱ्याला क्रेडिट हा नियम कोणत्या खात्यावर लागू होतो? तर बघा ऑप्शन आहे नॉमिनल अकाउंट, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, कॅपिटल अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पर्सनल अकाउंट, वैयक्तिक खाते. ठीक आहे. तसंच बघा PDF अवेलेबल आहे, ऑल इन वन अकाउंट्स PDF आहे, त्याच्यानंतर मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, टॅली कम्प्युटराइज अकाउंटिंगची PDF आहे, रिव्हिजन बेस्ड MCQ PDF अवेलेबल आहे आणि अकाउंट फायनान्स प्रॉब्लेम प्लस फॉर्म्युला बेस्ड PDF सुद्धा अवेलेबल आहे. तर ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही तिथनं PDF परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.